नमस्कार मित्रांनो, आज मी भोसे येथील यल्लमा देवीच्या मंदिराला भेट देण्यासाठी आलेलो आहे। मी लहानपणी इथे येत होतो, खूप मजा यायची फॅमिलीसोबत। बट मी आता सध्या आज इथे एकटाच आलेलो आहे आणि इथे या मंदिराजवळ एक मस्तपैकी असं वडाचं झाड होतं पूर्वी। ज्यावेळेस आम्ही लहानपणी यायचो इथे, तर लहानपणी या वडाच्या झाडाखाली आम्ही खेळायचो, जेवायचो आणि बरीचशी अशी माकडे या झाडावर इकडे तिकडे बागडताना दिसायची। आणि ज्यावेळेस आम्ही इथे खाली इथे जेवायला बसत होतो, त्यावेळेस ती लहान लहान माकडांची पिल्ले आमच्याजवळ यायची। खूप भारी वाटायचं आणि त्यावेळेस लहानपणी खूप मजा यायची। ते खूप मंदिर आहे, बट जसं ते ह्या साईडला तुम्ही इथं भोसेच्या साईडला हा हायवे झालेला आहे, त्यामुळे हे जे काय आमचं झाड होतं आठवणीतलं, जे लहानपणी आमच्या आठवणीतलं होतं वडाचं झाड, ते गायब झालेलं आहे। बट तरी पण त्याच्यामध्ये जीव आहे अजून। ते मंदिराला जाणार आहे, मंदिरात आत जाऊन। बट आता आपण मंदिरामध्ये जाऊया। सध्या सुट्टी पडलेली आहे मला, त्यामुळे मी इकडे तिकडे फिरत आहे आणि वर्ष संपत आलेलं आहे, त्यामुळे मी थोडंसं देवदर्शनासाठी आलेलो आहे। इथे शकता मंदिर खूप प्राचीन आहे, पण आता ते बघू शकता ते मंदिर आहे, परशुरामाचं मंदिर आहे आणि यल्लमा देवीचं ट्रस्ट आहे। बघू शकता साईडला इकडे मंदिर आहे। तर सर्वप्रथम आता मी पाय धुण्यासाठी जातो। बट मी आता व्हिडिओ इथं थांबवतो मित्रांनो, कारण मी जास्त आत जात नाही, कारण शूटिंगला इथं परमिशन नसते, त्यामुळे मी इथं व्हिडिओ स्टॉप करतो। आपण पुन्हा भेटू, धन्यवाद।